उन्हाळी अधिवेशनात मोदी सरकारचं महत्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांनी एकच सुराने हाणून पाडलं. मात्र हा घाव पावसाळी अधिवेशनात भरून काढण्यासाठी सरकारने जोरदार कंबर कसल्याचं दिसतं. खासदारांच्या जुळवाजुळवीकरता ममतांच्या तृणमूलचे 22 तर नंतर ठाकरेंचे 6 खासदार हे गळाला लागले. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनाही गळाला लावण्याची किंवा पवारच एनडीएमध्ये सोबत जाण्याची चर्चा अधूनमधून सुरू आहे. मतदारसंघ फेररचनेवर बोलताना सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेला बळ मिळालंय. प्रत्येक मतदारसंघात 50% जागा वाढवण्याची तयारी असेल तर पाठिंबा देऊ असं सूचक वक्तव्य सुळेंनी केलं. यावेळी त्यांनी ठाकरेंची सेना आणि द्रमुकचाही उल्लेख केला. तर दुरुस्ती स्वीकारल्यास त्यावर चर्चा करू असं म्हणणाऱ्या राऊतांचीही भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं दिसून येत आहे. मात्र द्रमुकने अजून तरी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचवेळी काँग्रेसने भाजपच्या हेतूवरच बोट ठेवत विरोध कायम ठेवलाय. त्यामुळे पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून आपल्या सुरांशी मबियातल्या भिडूंनाही जुळवून घेण्यास भाग पाडणं ही भाजपची पडद्यामागची खरी रणनीती तर नाही आहे ना. या चर्चेचं उत्तर नेमकं कधी मिळणार पाहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही. कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. तर संजय राऊतांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीने सरकारला काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्या सुधारणा झाल्या असतील तर चर्चा करू असं राऊतांनी म्हटलं. माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आता इथे एकानात मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतंय. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नहीं है. अगर सरकार वापस वो बिल लाते हैं तो पूरा अपोजिशन इकट्ठा होकर उनको विरोध करेंगे. हमने जो उनको सूचनाएं की है इस प्रकार से बिल में आप थोड़ा दुरुस्ती करो, अमेंडमेंट करो और लेकर आइए. अगर उस हमारी बात मानी जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे. तर काँग्रेसने या विधेयकावरून भाजपवर टीका केली. या विधेयकावर अद्याप चर्चा केली नसून भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं. तर सुप्रिया सुळेंनी देखील या संदर्भात भाष्य केलंय. हे विधेयक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विधेयक आहे आणि या विधेयकामागचा हेतू आणि विधेयक दोन्ही चुकीचं आहे. त्यामुळे याचा विरोध हा काँग्रेसने केला होता. काँग्रेसनेच नव्हता केला तर इंडिया अलायन्सने देखील केला होता. त्यांनी त्यांच्या पक्षापुरती भूमिका आज विशद केलेली आहे आणि काँग्रेसची भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. की सुप्रिया सुळे, असद ओवैसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का? तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती. ती आम्ही काँग्रेसला सांगितली का? ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा. आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय. मी आत्ता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. या वादामध्ये राष्ट्रीय राजकारणाचीही भर पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी सोशल मीडियावर TMC नंतर भाजपच्या रडारवर शरद पवार आणि DMKचे खासदार असल्याचा दावा करत केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलचं विधान केलं. या एक्स पोस्टमध्ये चिदंबरम म्हणतात, संसदेच्या मागील अधिवेशनामध्ये मंजूर न झालेलं 131वं घटना दुरुस्ती विधेयक पुन्हा सादर करण्याची तयारी भाजप करते. विधेयकाचा खरा उद्देश मतदारसंघाची पुनर्रचना आणि शक्यतो मतदारसंघांच्या सीमांमध्ये राजकीय फायद्यासाठी फेरबदल करण्याबाबत प्रयत्न आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता विधेयकाला आवश्यक पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शप आणि द्रमुकला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि द्रमुक यांनी या विधेयकाचा खरा उद्देश ओळखलाय. त्यामुळे भविष्यातही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील असं चिदंबरम या पोस्टमध्ये म्हणतात. नव्याने सादर होणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे त्यांनी एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या भूमिकेचा आणि विवेकाचा विश्वासघात ठरेल असंही या एक्सपोस्टमध्ये चिदंबरम यांनी म्हटलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात काय म्हणतात जाणून घेऊया. देखिए, समर्थन देंगी तो अच्छी बात है, उनका स्वागत है, लेकिन मुझे लगता है कि बहुत वो संभ्रम में है. उनको उनकी इंडिया अलायंस जो पूरी तरह गड़बड़ा गई है. इंडिया अलायंस में कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, कोई क्या बोलता है. परसों बोला हुआ आज फिर उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेनी पड़ती है. पिछले समय तो ये 50% वाला मामला था ही. अमित भाई ने खुद लोकसभा में कहा था कि हर राज्य में 50% सीटों में बढ़ोतरी होगी, सिर्फ भाजपा शासित या एनडीए शासित प्रदेश में नहीं होगी. तर विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बाजूने बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मित्रपक्षाचा सूर ऐकल्यावर सावध भूमिका घेतली आणि सारवासारव केली. आमच्या पक्षाची भूमिका पक्षांतर्गत आहे. आमच्या इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच निश्चित केली जाते. त्यामुळे आमच्या पक्षाने यावर काही ठाम भूमिका घेतली आहे. बातम्यांना आधार नाही असं म्हणतात सुप्रिया सुळे. तर जोपर्यंत मतदारसंघ पुनर्रचनेचे सुधारित विधेयक अधिकृतपणे संसदेसमोर मांडत नाही तोपर्यंत त्याबाबत कोणतीही टिप्पणी करणं हे अनुचित ठरेल. आता दिवसभरातली आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी एका भेटी संदर्भातली. वर्षा निवासस्थानी बैठका पार पडल्या आणि त्याचा सिलसिला अनेक नवे राजकीय